वाह, काय सुंदर आम्रखंड झालेला आहे। कलर तर बघा किती छान आलेला आहे। आज आपण सोप्या पद्धतीने घरच्या घरी ताज्या चक्क्यापासून आम्रखंड कसे करायचे ते पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे। यामध्ये मी दुधापासून दही कसे लावायचे व त्यापासून चक्का कसा बनवायचा हे सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। या चक्क्यापासून आपण विविध फ्लेवरचे श्रीखंड बनवू शकतो, जसे केशर पिस्ता श्रीखंड, राजभोग श्रीखंड, आम्रखंड, मिश्र फ्रूट श्रीखंड, अंजीर श्रीखंड, इलायची श्रीखंड असे अनेक प्रकारचे श्रीखंड बनवू शकतो। आज आपण आम्रखंड कसे करायचे ते पाहूया। अक्षय तृतीयेला घरोघरी आंब्याच्या रेसिपी केल्या जातात। कोणी आमरस पुरी, तर कोणी पुरणाची पोळी व आंब्याचा रस, तर कोणी आम्रखंड, तर कोणी आंब्याची पुरणपोळी करतात। चला तर वेळ न घालवता टेस्टी आम्रखंड कसे करायचे ते पाहूया। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल।